सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून विधानसभेसाठी भाजपचं मिशन 200चा नारा देण्यात आलाय। भाजप आणि शिंदे गटानं राज्यामध्ये 200चा नारा दिलाय। लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200चा इरादा आहे। आजच्या कार्यकारिणीमध्ये मिशन 200चा नारा देण्यात येतोय। आज दुसरा दिवस आहे बैठकीचा। कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहेत। मोठी बातमी शिंदे आणि भाजप सरकारच्या गोटातून विधानसभेसाठी भाजपचं मिशन 200 आहे तर लोकसभेसाठी मिशन 45। तुषार उपणकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, कार्यकारिणी बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे, काल काय काय झालं? ऐश्वर्या, आपण जर पाहिलं असेल तर भाजपा राज्य कार्यकारिणी बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे। कालच्या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर काही राजकीय ठराव झाले, मात्र आजच्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा किती जागांचं लक्ष असणार या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे। ते मिशन ठरवलं जाणार आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार विधानसभेसाठी भाजपाचा 200 जागांचा या ठिकाणी आपल्याला मिशन असताना पाहायला मिळणार आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर भाजपाने लोकसभेसाठी 45 जागांचं मिशन दिलं होतं, मात्र आता विधानसभेसाठी 200 जागांचं मिशन असणार आहे। हे भाजपा आणि शिंदे गट हे संयुक्तपणे आपल्याला ज्या येणाऱ्या काळातल्या निवडणुका लढवताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा या दोघांचं हे 200 जागांचं मिशन असणार आहे। राज्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर विधानसभेचे जवळपास 288 जागा येतात, त्यापैकी जवळपास 200 जागांवरती म्हणजे 75% जागांवरती या ठिकाणी भाजपाला एक हाती सत्ता मिळवायची आहे। भाजपाच्या विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं असेल तर बहुमताचा आकडा आपल्याला 145चा पाहायला मिळतो, मात्र 200 जागांचं लक्ष आपल्याला भाजपा आणि शिंदे गटाने ठेवल्याचं पाहायला मिळते। यापूर्वीच जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा मतदारसंघांचा आढावा प्रवास घेणं सुरू झालेला आहे आणि यापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलेलं आहे की आमचं महाराष्ट्र राज्यामध्ये टार्गेट हे 45 जागांचा असणार आहे। त्यामुळे एकीकडे लोकसभेचं टार्गेट निश्चित केलं जात असताना दुसरीकडे आजच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये विधानसभेचं देखील टार्गेट निश्चित केलं जाते आणि हे टार्गेट 200 जागांचं टार्गेट असेल अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। कालची एक दिवसाची कार्यकारिणी झालेली आहे। आज दुसऱ्या दिवशीची कार्यकारिणी थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। 11 वाजता सुरुवातीला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला सर्व पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील, तर 5 वाजता या ठिकाणी समारोप या ठिकाणी देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतील। मात्र आजच्या बैठकीला सर्वात महत्त्वाचा आणि अग्रगण्य मुद्दा म्हणजे भाजपचं विधानसभेसाठी मिशन हे 200 जागांचं आपल्याला। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।